नमस्कार सगळ्यांना, मी स्वप्ना पाटील आशीर्वाद बुटीककडून. आज आपण हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत. 34 साईजचं ड्राफ्टिंग करून घेऊया. आधी बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करायचं आहे आपल्याला. त्यासाठी वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला शोल्डर डिवाइड 2 करून घ्यायचं आहे. तुमचं जितकं शोल्डर असेल त्याला डिवाइड 2 करून इथे आपल्याला मार्क करायचं आहे. 1 इंच शोल्डर डाऊन मार्क करायचं आहे. हे 1 इंच शोल्डर डाऊन मार्क सगळ्यांना कंपल्सरी आहे कोणत्या पण साईजला. नेक विड्थ आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. नंतर दोन्ही मार्कला आपण जॉईन करून घेऊया. आता आपल्याला आर्म होलचं मार्किंग करायचं आहे. आर्म होलचा फॉर्म्युला आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस 1 इंच. तुमच्या साईजनुसार हे तुमचा फॉर्म्युला वेगळा येईल, तो मी दिला इथे तुम्हाला, त्यानुसार तुम्ही पण घ्या. आता इथे चेस्टमध्ये 2.5 इंच लुझिंग ॲड करून आपल्याला मार्क करायचं आहे. लुझिंग ॲड केलं आहे मी 2.5 इंच, नंतर डिवाइड 4 करून मार्क केलं आहे. नंतर 1.5 इंच मार्जिन ठेवलं आहे. 1.5 इंचावरती मार्जिन ठेवून मी तिथे पण मार्क करून घेतलं आहे. इथे आपल्याला बॅक पार्टची लेंथचं मार्किंग करायचं आहे. जी आपली फ्रंट पार्टची जितकी लेंथ असते ना तीच आपल्याला बॅक पार्टला पण घ्यायची आहे. नंतर ॲटोमॅटिक ती कमी होते, ते तुम्हाला पुढे कळेलच की कशी कमी होईल ते. जितकी फ्रंट पार्टची आपली जी लेंथ आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथे मार्क करायचं आहे. इथे मला ॲक्च्युली 16 इंचावरती मार्क करायचं होतं, चुकून माझ्याकडून 15 इंचावरतीच मार्क झालं आहे. नंतर वेस्ट डिवाइड 4 करायचं आहे. डायरेक्ट वेस्ट जितकी असेल त्याला डायरेक्ट डिवाइड 4 करायचं आहे, कारण आपण टक्स देत नाहीत. आणि नंतर 1.5 इंच मार्जिन ठेवून आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आणि चेस्टचे मार्क आणि वेस्टचं मार्किंग हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही पण. आता आपण आर्महोल ड्रॉ करून घेऊ. त्यासाठी आपण शोल्डर डाऊन जे आहे ते आणि चेस्ट लाईन याचं मिडल घ्यायचं आहे आपल्याला. तिथे सेंटरवरती एक मार्क करायचं आहे. आणि जितका आपण शोल्डर घेतलं आहे त्याच्या अर्धा इंच कमी त्या मिडल घेतला आहे तिथे मार्क करायचं. आणि चेस्ट लाईनवर पण तितकंच मार्क करायचं सेम. नंतर क्रॉस मार्क करायचं आहे 1 इंच. बॅक पार्टला 1 इंच क्रॉस मार्क करायचं आहे. आता सगळं जे मार्क केलेलं आहे आपण ते सगळं जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे आर्महोल शेप ड्रॉ होईल. हा बॅक साईडचा आपला आर्महोल शेप रेडी झाला आहे. आता आपण बॅक नेक शेप ड्रॉ करून घेऊ. त्यासाठी आपलं जे शोल्डर आहे वरती त्याचा मिडल घ्यायचा आहे. तिथून 1.5 इंचावरती मी मार्क केलं आहे. 1.5 इंचाचा मला बॅक नेक घ्यायचा आहे. बॅक पार्टला पॅटर्न दिलेला आहे मी, त्यासाठी मी हा 1.5 इंचाचा नेक घेतला आहे. नंतर रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. रेडी शोल्डर माझं असणार आहे 2.5 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 3.5 इंचावरती मार्क करून घेतलं आहे. आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. आता इथे राऊंड शेप द्यायचा आहे. पाव इंचावरती खाली मार्क केलं आहे मी आणि एक क्रॉस लाईन ड्रॉ केली आहे. हे वरचं सगळं एवढं मायनस होणार आहे, कट होईल हे सगळं. बॅक पार्टचं ड्राफ्टिंग रेडी आपलं. आता आपण फ्रंट पार्टचं करूया. इथे पण एक आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि शोल्डरच्या निम्मे घेऊन आपल्याला इथे मार्क करायचं आहे. जसं बॅक पार्टला आपण केलं होतं तसं सेम 1 इंच डाऊन मार्क करायचं आहे. 2.5 इंच नेक विड्थ घ्यायचं आहे. हे प्रत्येक साईजला सेम प्रोसेस हीच असणार आहे. साईज कोणती पण असू द्या, पण याच प्रोसेसने करायचं आहे. आता आपल्याला आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपला बॅक पार्ट हा पॅक नेकमध्ये आहे आणि फ्रंट डीप नेकमध्ये आहे, त्यामुळे ह्याचं डीप नेकचा आर्महोल फॉर्म्युला वेगळा असणार आहे. तो मी दिला इथे तुम्हाला वरती. याचा असणार आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस 0.50 इंच. हा फ्रंटचा आपल्याला आर्महोल फॉर्म्युला वापरायचा आहे. डीप असल्यामुळे चेंज आहे, फ्रंटचा वेगळा आणि बॅकचा वेगळा. नंतर इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली मी. इथे आपल्याला डीप नेक असल्यामुळे आपल्याला 1.5 इंच लुझिंग ॲड करायचं आहे. चेस्टमध्ये 1.5 इंच लुझिंग ॲड करून जितकं आलं त्याला डिवाइड 4 करून मार्क करायचं आहे. तुमचं जितकं येईल तितकं तुम्ही मार्क करा. नंतर 1.5 इंचावरती मार्जिन मी ठेवलेलं आहे. याला पण आपला हा नेक डीप असल्यामुळे मी शोल्डरमधून मायनस केलं आहे. 1.5 इंच मायनस करायचं आहे आपल्याला. फुल शोल्डरमधून 1.5 इंच मायनस करायचं आहे आणि जितकं येईल त्याचं हाफ करून आपल्याला परत शोल्डर ड्रॉ करायचं आहे, नवीन मार्क करायचं आहे. आणि जितकं आलं तितकंच आपल्याला सेम चेस्ट लाईनवरती पण मार्क करायचं आहे. त्यानंतर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. स्ट्रेट लाईनचा मिडल घ्यायचा आपल्याला. मिडलच्या तिथे आपल्याला पाव इंच आतमध्ये मार्क करायचं आहे. आणि क्रॉस मार्किंग हे आपल्याला 0.75 इंचावरती मार्क करायचं आहे. आणि हे सगळे मार्क आपल्याला जॉईन करून घ्यायचे, म्हणजे आपलं हे फ्रंट आर्महोल रेडी होईल. फ्रंट आर्महोल रेडी आता आपलं. मी जे शोल्डर मायनस केलं ते करणं जरुरी आहे. जर डीप नेक असेल तर त्यांनी शोल्डर उतरणार नाही अजिबात. तुम्ही पण ह्या मेथडनी ब्लाऊज शिवून बघा. आता आपल्याला शोल्डरचं मिडल घ्यायचं आहे. मिडल घेतलं आपण तिथून आता फ्रंट नेक डीप आपण मार्क करून घेऊया.
जितकं घ्यायचं आपल्याला तितकंच घ्यायचं आहे, ॲड नाही करायचं अजिबात. नंतर शोल्डर टू अपेक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. माझं शोल्डर टू अपेक्स पॉईंट हे 10 आहे, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी 10.5 इंचावरती मार्क केलं आहे. आणि ब्लाऊजची फ्रंटची जी लेंथ आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून तिथे पण आपल्याला मार्क करायचं आहे. आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून द्यायची आपल्याला सगळीकडे, सगळ्या मार्कवरती आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता वरती हे जे शोल्डर डाऊनच्या तिथे जितकं गॅप आहे तितकंच गॅप सेम आपल्याला इकडच्या बाजूला ठेवून मार्क करायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. रेडी शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. रेडी शोल्डर माझा 2.5 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 3.5 इंचावरती मार्क केलं आहे. आता नेक विड्थ तिथे माझी 3 इंच आली आहे, तर 3.5 इंचावरती मी नेक डीपच्या तिथे मार्क केलं आहे, थोडा डीप असल्यामुळे. नंतर एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली आहे. तुम्ही अर्धा इंच ॲड करू शकतात किंवा पाऊण इंच पण ॲड करू शकतात, तुम्हाला जितकं हवं तुम्ही तितकं ॲड करू शकतात. पाव इंच पण ॲड करू शकतात आणि नाही ॲड केलं तरी पण चालेल. वरती पाव इंच मी खाली घेतलं आहे आणि क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली आहे. शोल्डर डाऊन केलं आहे थोडंसं, त्याने तिथे असं पॉईंट नाही येणार, त्यासाठी ते करणं जरुरी आहे. इथे आता ॲपेक्स टू ॲपेक्सचं मार्किंग करायचं आहे. ॲपेक्स टू ॲपेक्स जितकं असेल त्याचं निम्मे करून इथे मार्क केलं आहे मी, आणि त्यातून अर्धा इंच कमी करून वेस्ट लाईनवरती पण मार्क करायचं आहे. वेस्ट डार्ट आपल्याला मार्क करायचं आहे. वेस्ट डार्ट हा 2.5 इंचाचा घेतला आहे मी. नंतर हे सगळे पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. आता वेस्टचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. वेस्टचं पण इथे पण आपल्याला सेम करायचं आहे. वेस्ट डिवाइड 4 करायचं आहे आणि त्यामध्ये हे 2.5 इंच आपल्याला ॲड करायचं आहे, जो आपण डार्ट दिला आहे. जितकं येईल तितकं मार्क करायचं आहे आणि 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. नंतर चेस्टचं लाईन आणि वेस्टचं मार्क आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपण वेस्ट डार्टचं मार्किंग डिटेलमध्ये बघूया. तिकडची जी लाईन आहे त्याचं आपल्याला मिडल घ्यायचं आहे. तिथून नंतर मिडलचा पण एक मिडल घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. सेम वरती पण तसंच घ्यायचं आहे, मिडलचा पण मिडल घ्यायचा आहे. नंतर खालची जी मार्क केलं आहे आपण सगळ्यात खाली जे आहे तिथे अर्धा इंच बाहेर मार्क करायचं आहे. नंतर पाव इंच बाहेर मार्क करायचं आहे. जे आपण मार्क केले ते सगळ्यांना आपल्याला एक स्ट्रेट लाईन तिथे ड्रॉ करायची आहे. सगळे जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला लाईननी. नंतर इथे एक शेप देऊन द्यायचा आहे आपल्याला, राऊंड शेप. आता इकडची लाईन आपल्याला मोजून घ्यायची किती आहे ती. सेम तितकीच तिकडची पण लाईन आली पाहिजे, दुसरी लाईन पण तेवढीच आली पाहिजे. सेम जिथे येईल तिथे आपल्याला मार्क करायचं आहे आणि गॅप बघायचा आहे किती आलाय तो. माझा इथे अर्धा इंचाचा गॅप आलाय. जितका गॅप आला त्याच्या डबल आपल्याला जे आपलं फिटिंग लाईन जी आहे आपली तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. अर्धा इंचाच्या डबल मी इथे 1 इंचावरती मार्क केलं आहे. अर्धा इंच सेम इकडे पण घ्यायचं आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे. तिथे पण आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे सेम तसंच. तिकडचं मार्क पण आपल्याला तसंच जॉईन करून घ्यायचं आहे. वरती पण आपल्याला अर्धा इंच मार्क करावं लागणार आहे. हे सगळं आपल्या खालचं कट होऊन जाणार आहे. जिथे जिथे लाईन मारल्यात मी ते कट होणार आहे. आता आपल्याला आर्महोल डार्टचं मार्किंग करायचं आहे. आर्महोल डार्ट हा 1.25 इंचाचा असणार आहे आपला, त्यासाठी 1.25 इंचावरती मी मार्क केलं आहे. चेस्ट लाईनपासून वरती 1.25 इंचावरती मार्क करायचं आहे. नंतर 1.25 इंचाच्या निम्मे घेऊन आपल्याला त्याच्यावरती मार्क करायचं आहे दाखवल्याप्रमाणे. नंतर ॲपेक्स पॉईंटला जॉईन करून घ्यायचं आहे. आता 1.25 इंचाचा आपल्याला डार्ट घ्यायचा आहे. आता तो पण आपल्याला ॲपेक्स पॉईंटवर जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे जी फिटिंग लाईन आहे तिथे आपल्याला अर्धा इंच मार्क करायचं आहे. जे आपलं खाली जेवढा गॅप आला होता तेवढा अर्धा इंच आपल्याला इथे पण मार्क करून घ्यायचं आहे. आता या दोन्ही लाईन आपल्याला रिचेक करायच्या आहे. इकडची लाईन आधी मोजून घ्यायची आपल्याला. जितकी आली असेल तितकीच सेम दुसऱ्या लाईनवरती पण मार्क करायचं आहे. जिथे येईल तिथे मार्क करायचं आहे. आणि आता तिथे आपल्याला एक स्ट्रेट म्हणजे आपली जी फिटिंग लाईन जी आहे त्यावरती बरोबर ग्रीड स्केल ठेवून बघा मी प्रॉपर मार्क केलं आहे. त्याच्या लेवलला आपल्याला ती लाईन मार्क ड्रॉ करायची आहे. नंतर ही एक आडवी लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला नवीन आर्महोलचा शेप द्यायचा आहे. शेप ड्रॉ करून घ्यायचा आपल्याला. आता हे सगळं आपलं आर्महोल डार्ट जो आहे तो आपला मायनस होणार आहे आणि खालचं हे सगळं कट होऊन जाणार आहे. हे कट होणार आहे आणि तो वरचा जो आर्महोल डार्ट आहे तो मायनस होणार आहे. ही इथे आपण फ्रंट नेक शेप ड्रॉ केला आहे. मी इथे राऊंड शेप घेतला आहे. आता आपण कट करून घ्यायचं आहे. कट करताना आपल्याला पूर्ण कट टू कट करायचं आहे. फक्त आर्महोलच्या तिथे आपल्याला जी मी एक लाईन ड्रॉ केली बाहेर अशीच ती आपल्याला तसं बाहेरून कट करायचं आहे. कारण आधी आपल्याला आर्महोल डार्ट हा मायनस करावा लागतो, त्यानंतर आर्महोल आपला शेप नंतर कट होईल. कारण आपण नवीन आर्महोल शेप दिला आहे तर तो कट करावा लागेल आपल्याला, त्यासाठी आधी मायनस करावं लागेल.
असं आधी कट करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे. नंतर मी मधून पेपर वेगळा करून काढून टाकला. सिंगल पेपर ठेवलाय मी आता हा. आता ती वरची लाईन ही खालच्या लाईनवरती मॅच करायची आपल्याला. अशी घडी घालायची दाखवल्याप्रमाणे. अशी घडी घालून खालच्या लाईनवरती प्रॉपर ठेवून घ्यायची आहे. म्हणजे आपला आर्महोल डार्ट हा मायनस झाला आता. व्यवस्थित घडी घालून घेतली आहे. आता थोडंसं शेप परत एक वेळ ड्रॉ करून घ्यायचा, जर कुठे थोडंसं कमी जास्त झालं असेल तर. आता कट करून घ्यायचंय. याने फिटिंगला खूप छान बसतं आर्महोल डार्ट दिल्यामुळे. एक वेळ नक्की या मेथडनी करून बघा तुम्ही पण. इथे एक स्टॅपलरची पिन मी मारून देते, म्हणजे गरज तर नाहीये पण एक देऊन दिली एक पिन मी. आता बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आपल्याला. फ्रंट पार्टची फिटिंग लाईन आणि बॅक पार्टची फिटिंग लाईन एकावर एक ठेवून द्यायचे आहेत. नंतर वरती असं मार्क करायचंय. जितकं फ्रंट पार्टला असेल सेम तसंच मार्क करायचंय. खाली बघा एक क्रॉस लाईन दिली मी. जितकं अंतर आलं असेल त्याच्या डबल तुम्ही इकडे घेऊ शकता. नंतर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघा. आता आपण हाईट एक वेळ चेक करून घेऊ. कधी पण आहे ना ब्लाऊजची बॅक लेंथ ही कमी असते फ्रंटपेक्षा, कारण फ्रंट पार्टला शेप असतो त्यामुळे फ्रंटची हाईट ही जास्त असते आणि बॅकची हाईट ही कमी असते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही की ब्लाऊज व्यवस्थित बसेल का नाही. तर ब्लाऊज एकदम परफेक्ट प्रॉपर बसतं. जरी हाईट कमी जास्त असली, बॅक पार्टची कमी आणि फ्रंटची जास्त असली तरी एकदम परफेक्ट बसतं ब्लाऊज. करून बघा तुम्ही पण. मी इथे वेस्टचं मार्किंग परत एकदा करून घेतलंय. वेस्ट डिवाइड 4 प्लस 1.5 इंच मार्जिन. आता मी जो मला बॅक पॅटर्न द्यायचा आहे त्याचं मी मार्किंग करते. इथे तुम्हाला पाहिजे तो तुम्ही शेप देऊ शकता तुमच्या मनाने. हे इथे सगळे मी अंदाजे मार्किंग केलेले. मला इथे जसा शेप हवा होता तसा मी दिलाय. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जो शेप हवा तुम्ही तो देऊ शकता. वेगळा शेप पण देऊ शकता. किती डीप पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने. आता हे पण आपलं रेडी बॅक पार्टचं. हे कटिंग करून घेऊया आपण. इथे आपल्याला बॅक पार्टचं कट टू कट कटिंग करून घ्यायचंय. इथे आपल्याला कुठेच मार्जिन द्यायची गरज नाही, कारण ओपनिंग हे आपण फ्रंटला देणार आहोत. त्यामुळे ॲज इट इज जसं आपण मार्क केलंय तसंच आपल्याला कट करायचंय. मध्ये जो शेप दिलाय तो पण कट करून घ्यायचा आहे. पूर्ण कट करून झाल्यानंतर असं काय दिसेल आपला बॅक शेप, बॅक पार्ट असा दिसेल आपला. वरती बोट नेक सारखं येणार आहे. आता हे आर्महोल जे आहे ते आपल्याला अर्धा इंच आतमध्ये असं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. वरती अर्धा इंच शोल्डरचं सोडून द्यायचं आपल्याला, कारण ते जॉईंटमध्ये जाईल. सेम फ्रंटचं पण मोजून घ्यायचं आहे आणि तसं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. फ्रंटचं वेगळं आणि बॅकचं वेगळं. जितकं येतं तितकं मार्क करून घ्यायचं. 10 माझं बॅकचं आलंय आणि फ्रंटचं माझं 9 आलंय. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर शेप देण्यासाठी ती जी लाईन आहे क्रॉस आपण दिलेली त्याचा मिडल घ्यायचा आहे. मिडलच्या वरती 1/2 इंच आपल्याला वरती मार्क करायचं आहे आणि जिथे ती लाईन संपते त्याच्या अर्धा इंच खाली आपल्याला मार्क करायचं आहे. आणि सगळे मार्क आपल्याला जॉईन करून घ्यायचे राऊंड शेपमध्ये. जॉईन केल्यानंतर कट करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे. तिथे पॉईंट नाही येऊ द्यायचं. जर पॉईंट येत असेल तर छोटासा बारीक तो तिथे कट द्यायचा आपल्याला, नाहीतर स्टिच केल्यावरती पण तिथे पॉईंट येईल. दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण कट करा. तिथे अजिबात पॉईंट नाही राहायला पाहिजे. इथे पण मी स्टॅपलरची पिन लावते. जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा असं काही दिसेल. वरून असं स्टिच होईल आणि इथे खाली बरोबर शेप असा निमुळता होतोय. फिटिंग खूप छान येईल त्याची. आता आपण स्लीव्हचं ड्राफ्टिंग करून घेऊया. त्यासाठी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली मी. आता इथे आपल्याला फुल स्लीव्हचं मार्क करायचं आहे. फुल स्लीव्ह इथे माझी आहे 6 इंचाची. त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी मार्क केलं आहे 7 इंचावरती. नंतर तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. आता माझ्या जो स्लीव्हचा जो फर्मा आहे तो ठेवून मी इथे मार्क करते. फर्मा ठेवून तिथे मार्क करायचं व्यवस्थित. तो बॅक पार्टचा शेप होता. हा फ्रंट पार्टचा शेप आहे. आतला आहे हा. नंतर आता जे आपण नोट डाऊन करून ठेवलेलं आहे बॅक पार्टचं, जे आपण मोजून ठेवलं होतं आर्महोल, ते इथे पण सेम अर्धा इंच खाली मेजर टेप ठेवून मोजून तसं मार्क करायचं आहे. आधी मी बॅकचं मोजलं, नंतर आता मी फ्रंटचं मोजलं आणि त्या दोघांचं मिडल घ्यायचं आपल्याला. ते आपलं मेन राहील आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला 1.5 इंच असं मार्क करायचं आहे. आणि जो स्लीव्हचा जो राऊंड आहे आपला त्याचं हाफ करून मार्क करायचं आहे आणि 1.5 इंच मार्जिन ठेवून तिथे पण मार्क करायचं आहे. नंतर दोन्ही मार्क केलेले आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे.
स्लीवचं ड्राफ्टिंग रेडी. आता आपलं कट करून घ्यायची आहे. सगळं ड्राफ्टिंग आता झालेलं आहे. आपण आता डायरेक्ट अस्तरवरती ठेवून कट करू शकतो. फ्रंट पार्टला जिथे मी आता मार्क करते तिथे आपल्याला मार्जिनचा ॲड करायचं आहे. प्रिन्सेस कटला पण करायचं आहे आणि त्याला जॉईंट होणारा जो पार्ट आहे तिथे पण आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे मार्जिन. बाकी सगळे पार्ट आपल्याला कट टू कटच मार्क करायचे सगळे दाखवल्याप्रमाणे. बॅक पार्ट आहे तसंच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. स्लीव्ज पण आहे तशीच आपल्याला मार्क करून घ्यायची सगळी. फक्त फ्रंट पार्टला आपल्याला दोन्ही शेपला आपल्याला जिथे जॉईंट होणार आहे तिथे अर्धा इंच मार्क करायचं आहे आणि जिथे आपण हुक आणि आय लावणार आहोत तिथे पण आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे. हे डबल अस्तर घेतलंय मी. डबल अस्तरवरती करते मार्किंग. या पद्धतीने तुम्ही पण स्टिच करून बघा. ब्लाऊज खूप परफेक्ट बसतं. हे 34 साईजचं आहे. याचे सगळे फॉर्म्युला मी ऑलरेडी दिलेले आहेत. तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकतात. काही अडलं तर विचारा. इथे अर्धा इंच बाहेर ॲड करायचं आहे. आता हे सगळे पार्ट कट करून घ्यायचे. याचं स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला कसं करायचं ते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.